शासनाने शिक्षकांना लावलेल्या अशासकीय कामांच्या विरोधात आज प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मोर्चात जिल्हाभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते. टीईटी परीक्षा असो किंवा बीएलओ यासारख्या कामांमधून आणि परीक्षांमधून शिक्षकांना मोकळीक मिळावी यासह काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. शासनाला विनंती करण्यासाठी आलो जे आमच्यावर अन्याय करत आहात तो अन्याय आता आम्हाला सहन करण्याची ताकद आमच्याकडे राहिलेली नाही. हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलो. यापुढे जर शासनाला ज्या आता आमच्या मागण्या आहेत त्या आमच्या मंत्र्यांनी सांगितलं की टीईटी सारखा विषय असेल, बीएलओ सारखा विषय असेल, त्यासोबतच या ठिकाणी जी बाकीचे शैक्षणिक जी कामं आहेत त्या कामातनं जर आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून जर मुक्तता नाही मिळाली तर यापेक्षा देखील तीव्र आंदोलन, आत्मक्लेश आंदोलन, उपोषणाचा मार्ग असेल, त्या ठिकाणी रास्ता रोको असेल, अशा पद्धतीचे जे जे संविधानिक मार्ग आहेत आंदोलनाचे ते आंदोलनाचे मार्ग निश्चितपणे आम्ही या ठिकाणी स्वीकारू. त्यामुळे शासनाला आमचे हात धरून नम्रतेची विनंती आहे. कर्मचाऱ्याचा शिक्षकाचा अंत पाहू नका. टीईटीची शक्ती आहे ती रद्द करा. महाराष्ट्र शासनानं सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठेही प्राथमिक शिक्षकांची बाजू लावून धरली नाही. मी सर्वोच्च न्यायालयाचा जो सन्मान आहे सन्मान राखून मी म्हणतो की कायदा 2009 साली आला, शिक्षण हक्क कायदा 2009 साली आला, तर त्यापूर्वी लागलेल्या शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावानं या ठिकाणी तुम्ही टीईटीची शक्ती करत असाल तर ते योग्य नाही. माझ्या माहितीनुसार कायद्याच्या अभ्यानुसार कुठलाही कायदा पूर्वलक्षी लागू होत नाही. त्यामुळे शासनानं आमची बाजू मांडावी, संसदेमध्ये असणाऱ्या सरकारने देखील आमची बाजू मांडावी आणि हा टीईटीचा जो सक्तीचा घाट आहे तो या ठिकाणी बंद झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं अशैक्षणिक काम शिक्षकांना देऊ नये. शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत शिकवण्यासाठी द्यावा अशी आपली दुसरी मागणी आहे. दुसरी आमची मागणी अशी आहे की पदोन्नतीमध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्राधान्याने दिलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने जर 2028 पर्यंत टीईटी पूर्ण करा म्हटलंय तर मग जिल्हा परिषदांचा आग्रह का की आता टीईटी पूर्ण झालेल्यांनाच प्रमोशन मिळेल. सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्रमोशन दिलं पाहिजे. 28 पर्यंत त्यांनी जर टीईटी पूर्ण केली नाही तर त्यांचं प्रमोशन काढून घेण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये आहे. त्याप्रमाणे त्यांनी सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नत्या दिल्या पाहिजे. शासन आमचा अंत पाहत आहे. यापूर्वी देखील विविध मुद्द्यांवरती आम्ही मोर्चे काढलेत, पण शासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. पण यापुढे आम्ही तीव्र संविधानिक मार्ग अवलंबू असा इशारा देखील शिक्षकांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, मुस्कान मुजावर, रत्नागिरी. आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली.